सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुध, सिंधी माइटियूं खुटियूं नथी, सिर्फ़ ज़रूरत आहे हिकु सुठे ज़रिए जी। वो ज़रियो आहे रिश्तो.com। रिश्तो.com जो इहो ई उद्देश्य आहे, कराइणी आहे सिंधीअ जी सिंधीअ सां माइटी। हलो ॾेखारियांव थी। तव्हांजी चॉइस जे हिसाब सां हिते घर मिलंदा, छोकिरो हुजे या छोकिरी, सभिनी खे मिलंदी हिते माइटी। रिश्तो.com जी इहा ई आहे ख़ासियत। आधुनिक दौर आहे, कमायो पढ़ो लिखो पर सिंधियत खे बिखरण न ॾिजो। सिंधियुनि सां रिश्तो जोड़जो रिश्तो.com सां गॾु। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। एवढं नाही, तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी आपल्याला विचारणारा कोणी नाही उल्हासनगरमध्ये, तर तसं आदेश शासनाच्या आदेशाचे पालन सिंपल चर्चा करणार नाही साहेब। तुम्हाला यांना उचलायचंय, आम्हाला नाही। तुम्ही यांना उठवा ना, तुम्हाला आम्हाला उठवायचं नाही साहेब। कोण आहे, किसको उठना चाहिए, किसको उठायचं कोणाला आहे, उठायचं कोणाला ते पहिले एकदम तुम्ही क्लिअर करा की उठायचं साहेबांना नाही, आणि साहेबांना उठवण्याकरिता आम्ही इथे बसलो। जर अशा प्रकारे जर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून जर कामकाज करता, मुर्दाबाद मुर्दाबाद, मयुरी कदम मुर्दाबाद। शासकीय भूखंड हडप करणाऱ्या मयुरी कदमांचा निषेध असो, शासकीय भूखंड हडप करणाऱ्या मयुरी कदमांचा निषेध असो। अरे मयुरी कदम हाय 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 हाय, मयुरी कदम हाय 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 हाय, मयुरी कदम हाय 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 हाय। उल्लासनगर महानगर पालिका के 2 सहायक आयुक्तों की बदली आदेश के बावजूद नियमित कामकाज करने को लेकर बड़ा हंगामा देखने को मिला। प्रहार जनशक्ति पक्ष ने इस प्रकरण को गंभीर बताते हुए महापालिका मुख्यालय में जोरदार आंदोलन किया। मिली जानकारी के अनुसार सहायक आयुक्त मयूरी कदम और सुनील लोंडे की बदली आदेश 23 सितंबर को जारी किया गया था। नियम के मुताबिक दोनों अधिकारियों को 24 सितंबर को नई पद स्थापना पर कार्यभार संभालना था, लेकिन आरोप है कि दोनों अधिकारी महापालिका में कार्यमुक्त न होकर अब भी पुराने पद पर कामकाज कर रहे थे। इतना ही नहीं, प्रहार जनशक्ति पक्ष ने आरोप लगाया कि बदली के बाद भी वे शासकीय कामकाज और भूखंडों से संबंधित फाइलों पर हस्ताक्षर कर रहे थे। इस मुद्दे को लेकर प्रहार जनशक्ति पक्ष के कार्यकर्ताओं ने महापालिका में जमकर नारेबाजी की। आंदोलनकारियों ने दोनों अधिकारियों के कार्यालय के बाहर बैठकर मुर्दाबाद की घोषणाएं लगाई। इसी दौरान उनके दफ्तर के बाहर लगी नेम प्लेट्स भी निकाल दी गई। हालात बिगड़ते देख महापालिका कर्मचारियों ने दोनों कार्यालयों पर ताले जड़ दिए। इस घटनाक्रम के बाद एक बार फिर उल्लासनगर महापालिका की कार्यप्रणाली पर सवाल उठने लगे हैं। अब बड़ा सवाल यह है कि बदली आदेश जारी होने के बावजूद अधिकारी किस आधार पर पुराने पद पर कामकाज कर रहे थे। शासन काय म्हणतं मला तेवढंच सांग। मला एक कळतं, माझ्या जो हा कागद बसू शकताय का बसू तुम्ही? याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि तुमचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश, राज्यपालचे आदेश सगळे धुडकावतात तुम्ही सगळे धुडकावताय। तसं नाही मॅडम, तुम्ही तसं समजू नका। आम्हाला लेखी देऊन द्या तुम्ही, तर आम्ही जाऊ। नाही देणार, तुम्ही या कायद्याचं पालन करत नाही, आम्ही त्यांच्याकडे बसणार, त्यांच्याकडे ते सगळं काय मांडणार की तुम्ही काय सांगितलं, हे सगळे व्हिडिओ क्लिप दाखवणार की तुमचं म्हणणं काय की आम्ही रिलीव्ह करू शकत नाही। मग यांनी आदेश का काढला 23 तारखेला आणि आजपर्यंत हे सह्या काय करतायत? 23 तारखेला ह्या ठिकाणचे 2 सहाय्यक आयुक्त ज्यांचे बदलीचे आदेश राज्याच्या शासनाच्या अवर सचिवांनी काढलेले होते, त्याला माननीय राज्यपालांची देखील मान्यता होती। अशा प्रकारचे आदेश बदलीचे काढण्यात आले। 24 तारखेला या 2 सहाय्यक आयुक्तांना नवी मुंबई इथे जॉईन करायचं होतं। नवी मुंबई इथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, पण आम्ही पाहिलं की 23 तारखेपासून 24 गेली, 25 गेली, 26 आली। 26 तारखेपर्यंत गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त हे कामकाज पाहत आहे, शासकीय फायली हाताळत आहे। आपले जे शासनाचे भूखंड आहेत त्या शासनाच्या भूखंडांना अवैधरित्या टॅक्स पावती द्यायचं काम या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत श्रीमती मयुरी कदम यांनी केलेलं आहे। आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर त्याचाच जाब विचारण्याकरता आज आम्ही महानगरपालिकेत आलो। तर आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते त्यांच्या कॅबिनमध्ये जसे नेहमीप्रमाणे काम करतात त्या प्रकारे काम करत होते। त्या ठिकाणी पाटी लागलेली होती, ते शासनाचे अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते। त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जाब विचारला की बाबा तुमची जर शासनाने आदेश केलेले, बदलीचे आदेश दिलेले,
असे बदलीचे आदेश असताना तुम्ही तात्काळ कार्यमुक्त व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही झालेले का नाही? तर ह्याकरिता आमच्याशी चर्चा करण्याकरिता उपायुक्त ह्या ठिकाणच्या घोरपडे ज्या मॅडम आहेत, तरी आम्हाला अधिकार आहेत. शासनाचे आदेश फक्त कागदोपत्री असतात. आम्ही 2-4 दिवस 5 दिवस या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो. यांचं कामकाज झाल्यानंतरच आम्ही यांना रिलीव्ह करणार. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे शासनाचे आदेश काढलेले होते त्या लक्कास साहेबांना आम्ही कॉल केला. कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला ताबडतोब आणि त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे. याच्यामध्ये इमिजिएट ॲक्शन घेतली जाते याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा अपमान झाला, उपमुख्यमंत्री साहेबांचा अपमान झाला, नगरविकास मंत्र्यांचा अपमान झाला. नगरविकासचे जे अधिकारी आहे त्यांच्या आदेशांचं अनुपालन करण्यात आलेलं नाही आहे, त्यांचे आदेश धुडकावण्यात आले. आणि अशा प्रकारे जर हे कार्य करत असतील, महानगरपालिका अशा स्वरूपाने काम करत असेल, तर यांना धाडा शिकवण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो. आणि आज मग या आनंदाने आम्ही सांगतो की त्या ठिकाणची ती शासनाची जी पाटी होती, मयुरी कदम आणि सुनील लोंढे यांची पाटी ह्या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेली आहे. त्या कॅबिनला लॉक लावण्यात आलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत आता आम्ही वाट पाहत आहोत. त्याकरिता आम्ही DCP कार्यालयामध्ये चर्चेकरिता जातो. 3 दिवस वेळ लागला, कारण काय नाही? 3 दिवस वेळ लागला याचं एकमेव कारण होतं भ्रष्टाचार. की फक्त भ्रष्टाचार करण्याकरिता हे 2 अधिकारी वारंवार या दालनामध्ये आले. यांनी शासकीय दस्तावेज हाताळले, यांनी शासकीय दस्तावेजावरती सह्या केल्या. यांनी नाही कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी या शासकीय भूखंडांना टॅक्स पावत्या दिल्या. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने आदेश दिल्यानंतर कोणताही अधिकारी कसं काय राहू शकतो, तुम्ही पदावरती राहून आदेश कसे काय देऊ शकतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 दिवस जे काम झालं चौकशी आदेश तुम्ही मागणार? आम्ही चौकशीकरिता पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त महोदयांना, पण आयुक्त महोदय या ठिकाणी नाही आहेत. सगळे अधिकारी या ठिकाणचे बाहेर असताना फक्त हे 2 एकमेव अधिकारी आहेत जे कार्यालयामध्ये कामकाज करत आहे. यांची बदली झालेली असताना याची पूर्ण चौकशी करावी. 3 दिवसामध्ये कोणत्या फाईल सँक्शन झाल्या, कोणाकोणाला टॅक्स पावती दिली गेली, भरतनगरच्या जागेवरती शासकीय भूखंडावरती टॅक्स पावती कशी काय दिली गेली, याची मागणी आम्ही केलेली आहे. या कार्यालयाचे CCTV फुटेज तपासण्यात यावे. मयुरी कदम ज्यावेळी घरातनं येत असतात त्यावेळी त्यांच्याकडे एक बॅग असते, घरातनं जात असताना पैशाची बॅग कसे काय घेऊन जातात याची चौकशी करण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।